नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंडचे सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड्स, ज्यामध्ये आपण त्यांचे 1 वर्षाचे, 3 वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आलेले आहेत तेव्हापासून यांनी किती % रिटर्न दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि त्यातीलच टॉप 5 फंड्स पाहणार आहोत ज्यांनी मार्केटमध्ये आल्यापासून आतापर्यंत सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सुरुवात करूयात आपण SBIच्या ब्ल्यू चिप फंडपासून. हा एक लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2006 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि या फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 51,000 करोड रुपये. या फंडचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिलात तर 1.5% याचा एक्सपेन्स रेशो आहे. 1 वर्षामध्ये याने 10% रिटर्न दिले, 3 वर्षामध्ये 16, 5 वर्षामध्ये 22 आणि 10 वर्षामध्ये 12.41% रिटर्न दिलेले आहेत. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 12.14% रिटर्न दिलेले आहेत. 2006 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला, म्हणजे जवळपास 19 वर्ष झालेत या फंडला मार्केटमध्ये येऊन आणि तेव्हापासून याने 12% रिटर्न दिलेले आहेत. म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप कॅटेगरीमधल्या फंड्समध्ये नेहमी तुम्हाला 10 ते 12%चेच रिटर्न्स मिळतात आणि हा फंडसुद्धा तुम्हाला 12% रिटर्न देतो आहे. यानंतरचा फंड आहे SBI लार्ज अँड मिड कॅप फंड. हा एक लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 1993 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. या फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 30,000 करोड रुपये. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.6%. या फंडने 1 वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 10%, 3 वर्षामध्ये 19%, 5 वर्षामध्ये 29%, 10 वर्षामध्ये 14% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून या फंडने 17.53% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे हे खूप चांगले रिटर्न्स म्हणता येतील. 17.53%. 93 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 30-32 वर्ष झालेत या फंडने मार्केटमध्ये येऊन. यानंतरचा फंड आहे SBIचा मॅग्नम मिड कॅप फंड. हा एक मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2005 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि या फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 21,500 करोड रुपये. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.67% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासूनचे याचे रिटर्न्स पाहिले तर 16.88% आहेत. म्हणजे हे सुद्धा खूप चांगले रिटर्न्स म्हणता येतील. यानंतरचा फंड आहे SBIचा स्मॉल कॅप फंड. हा एक स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2009 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि आत्तापर्यंत या फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 31,790 करोड रुपये. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.58%. 1 वर्षामध्ये रिटर्न्स याचे खूप कमी आहेत, 4%, 3 वर्षामध्ये 18%, 5 वर्षामध्ये 30%, 10 वर्षामध्ये 18% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 19.66% रिटर्न दिलेले आहेत. यामध्ये 1 वर्षाचे रिटर्न्स तुम्हाला खूप कमी दिसत असतील. त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमध्ये खूप मंदी आलेली आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट या फंडच्या रिटर्न्सवरती सुद्धा झालेला आहे. यानंतरचा फंड आहे SBIचा फोकस इक्विटी फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2004 मध्ये. या फंडमध्ये सुद्धा लोकांची इन्व्हेस्टमेंट जवळपास 36,000 करोड रुपये आहे. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.57%. 1 वर्षामध्ये या फंडने खूप चांगले रिटर्न्स दिलेत. पहा, 11% आहेत, 3 वर्षामध्ये 16%, 5 वर्षामध्ये 22, 10 वर्षामध्ये 14 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 18.68% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 2004 पासून या फंडने जवळपास 21 वर्ष झालेत या फंडने 18.68% रिटर्न दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे SBIचा कॉन्ट्रा फंड. हा एक कॉन्ट्रा कॅटेगरीमध्ये असलेला फंड आहे आणि 1999 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि या फंडमध्ये 44,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. हा SBIचा सेकंड लार्जेस्ट फंड साईज असलेला फंड आहे, ज्यामध्ये एक्सपेन्स रेशो आहे 1.5% आणि 1 वर्षामध्ये याचे रिटर्न्स आहेत 7%, 3 वर्षामध्ये 23, 5 वर्षामध्ये 35, 10 वर्षामध्ये 15 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 16.87% रिटर्न दिलेले आहेत. कॉन्ट्रा फंडमध्ये नेहमी असं होतं की एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला खूप कमी रिटर्न्स मिळतात, पण त्याचं भरपाई म्हणून पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला खूप जास्त रिटर्न्स मिळतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे जाणवत असेल की 5 वर्षामध्ये याचे 35% रिटर्न दिसत आहेत, जे इतर कोणत्याही फंडमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. पण कॉन्ट्राच्या फंडमध्ये नेहमी असं होतं की 1-2 वर्षे हे फंड चालत नाहीत, पण जेव्हा केव्हा चालायला सुरुवात होतात त्यावेळेस आपल्याला त्यामधून सगळ्यात जास्त रिटर्न्स पाहायला मिळतात. म्हणूनच याच्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला जास्त पाहायला मिळते.
यानंतरचा फंड आहे SBIचा मल्टीकॅप फंड। हा एक मल्टीकॅप कॅटेगरीमधला फंड आहे जो 2022मध्ये मार्केटमध्ये आला आणि या फंडची फंड साईज जर तुम्ही पाहिली तर 20,000 करोड रुपये आहे। एक्सपेन्स रेशो आहे 1.68% आणि हा फंड मार्केटमध्ये 2022मध्ये चालला आहे, त्यामुळे याचे एका वर्षाचे रिटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील 15% आहेत, 3 वर्षाचे 18% आणि ओव्हरऑल या फंडचे रिटर्न्स आहेत 16.38%। यानंतरचा फंड आहे SBIचा फ्लेक्झिकॅप फंड। हा फ्लेक्झिकॅप कॅटेगरीमधला फंड आहे। 2005मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। या फंडची फंड साईज आहे 21,000 करोड रुपये। फंडचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर 1.67% आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 12.73% रिटर्न दिलेले आहेत। यानंतरचा फंड आहे SBIचा डिव्हिडंड आयडियल फंड। हा डिव्हिडंड आयडियल कॅटेगरीमधला फंड आहे। 2023मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। या फंडची फंड साईज जर पाहिली तर 8,900 करोड रुपये आहे आणि याने आत्तापर्यंत 19.26% रिटर्न दिलेले आहेत। यानंतरचा फंड आहे SBI लॉंग टर्म इक्विटी फंड। हा एक ELS कॅटेगरीमधला फंड आहे। 1993मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 28,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये सुद्धा आहे। एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिलात तर 1.59% आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने आत्तापर्यंत 12.42% रिटर्न दिलेले आहेत। यानंतरचे फंड आहेत वेगवेगळ्या सेक्टरशी रिलेटेड, ज्यामध्ये पहिला फंड आहे SBIचा टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड। हा फक्त टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि हा फंड मार्केटमध्ये आला 2013मध्ये। या फंडची फंड साईज जर तुम्ही पाहिली तर 4,200 करोड रुपये आहे। एक्सपेन्स रेशो 1.91% आहे आणि तेव्हापासून या फंडने आत्तापर्यंत 19.64% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे 2013पासून आत्तापर्यंत याने 19.64% रिटर्न दिलेत, जे खूप चांगले आहेत। आणि गेल्या एका वर्षामध्ये जर रिटर्न्स तुम्ही पाहिलेत तर 23% आहेत, 3 वर्षामध्ये 16%, 5 वर्षामध्ये 27%, 10 वर्षामध्ये 16% आहेत। मागच्या एका वर्षामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टरमध्ये खूप मंदी आलेली होती आणि तरीसुद्धा या फंडने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत, 23%। त्यानंतर आहे SBIचा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंड। हा फार्मा आणि हेल्थकेअर रिलेटेड कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। 1999मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 3,671 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे या फंडमध्ये आणि या फंडने सुद्धा गेल्या वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स दिलेत, 23%, 3 वर्षामध्ये 26%, 5 वर्षामध्ये 24%, 10 वर्षामध्ये 11% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून 15.5% रिटर्न दिलेले आहेत। जेव्हा आपण एखादा सेक्टर फंड्स चूज करतो त्यावेळेस तुम्हाला नेहमी जाणवेल की त्याचे 10 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे रिटर्न्स खूप कमी असतात, पण 1-2 वर्षाचे रिटर्न्स खूप जास्त तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचं कारण असं की सेक्टरियल फंड जे आहेत ते 1-2 वर्ष खूप चांगल्या प्रकारे चालतात किंवा त्याच्यामध्ये खूप चांगली तेजी येते आणि नंतरच्या वर्षामध्ये ते साईडवेज होतात किंवा त्यामधून तेवढे चांगले रिटर्न्स मिळत नाहीत। त्याचंच एक्झाम्पल म्हणजे SBI इन्फ्रास्ट्रक्चर फंड। 2007मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 4,800 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची। एका वर्षामध्ये रिटर्न्स पाहिलेत तर तुम्हाला 2.24% दिसतील, पण 3 वर्षाचे रिटर्न्स 26%, 5 वर्षाचे 31% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 9% रिटर्न दिलेले आहेत, जे की खूप कमी असे मी कन्सिडर करू शकतो। कारण की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत तर तुम्हाला 12% रिटर्न्स मिळायलाच हवेत, कारण की मार्केटमध्ये खूप चांगले फंड्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। मग अशा टाईपच्या फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करावी की ज्याच्यामध्ये आपल्याला 9.34% रिटर्न्स मिळतील। मी असं म्हणत नाही आहे की हा फंड एकदमच खराब आहे, पण अशा टाईपच्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला पेशन्स पण तेवढे ठेवायला हवेत। जर तुम्ही 1-2 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही म्हणाल की आता मला वर्षभरात 2% रिटर्न्स मिळतोय तर मी एक्झिट होतो, तर तसं नाही। कारण की या फंड्समध्ये 3-4 वर्षानंतर तेजी यायला सुरुवात होते, परत ते साईडवेज जातात आणि परत नंतर तेजी येते। त्यामुळे या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही लॉंग टर्म गोल ठेवला तरच तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतील। सेक्टर फंडमध्ये अजून एक फंड आहे SBIचा बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस फंड। हा बँकिंग आणि फायनान्स सर्व्हिसेस रिलेटेड फंड आहे। 2015मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला, म्हणजे 10 वर्ष झाले ह्या फंडला मार्केटमध्ये येऊन। 7,650 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे या फंडमध्ये आणि एका वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर 18%, 3 वर्षाचे 21%, 5 वर्षाचे 24% आणि 10 वर्षाचे 15% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत। म्हणजे ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिलात तर 14.6% रिटर्न ह्या फंडने सुद्धा दिलेले आहेत। यानंतरचे फंड आहेत थीमॅटिक कॅटेगरीमधले फंड, ज्यामध्ये आहे SBIचा मॅग्नम ग्लोबल फंड।
हा एक MNC कॅटेगरीमधला फंड आहे। 1994 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 6000 करोड रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये आहेत आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 15.95% रिटर्न दिलेले आहेत। या अगोदरचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले असतील तर त्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी नेहमी सांगत असतो की सेक्टरियल फंड किंवा थीमॅटिक फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यासाठी तुम्ही लॉंग टर्म गोल ठेवला तरच तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात। आता याचं एक्झाम्पल म्हणजे हा फंड आहे। एका वर्षाचे रिटर्न्स पहा तुम्हाला 5% आहेत, 3 वर्षाचे 12, 5 वर्षाचे 17, 10 वर्षाचे 10%। पण जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने जवळपास 16% रिटर्न दिलेले आहेत। यानंतर आहे SBIचा कन्झम्पशन अपॉर्च्युनिटी फंड। 1999 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 3000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये सुद्धा आहे आणि तेव्हापासून या फंडने 15.57% रिटर्न दिलेले आहेत। एका वर्षामध्ये 6%, 3 वर्षामध्ये 18%, 5 वर्षामध्ये 27%, 10 वर्षामध्ये 15% रिटर्न्स या फंडचे सुद्धा आहेत। यानंतर आहे SBIचा ESG फंड। 2006 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याने आत्तापर्यंत 12.34% रिटर्न दिलेले आहेत। यानंतर आहे SBIचा PUC फंड। 2010 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि आत्तापर्यंत याच्यामध्ये 5000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि या फंडने रिटर्न दिलेले आहेत फक्त 8%। यानंतर आहे SBIचा एनर्जी अपॉर्च्युनिटी फंड। 2024 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 10,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये आहे आणि या फंडने रिटर्न दिलेले आहेत फक्त 3%। म्हणून मार्केटमध्ये आलेल्या एखाद्या नवीन फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असू तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच त्यामध्ये 3 ते 5 वर्ष देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतील। जर तुम्ही आता एका वर्षाचे रिटर्न्स पाहून त्या फंडमधून एक्झिट झालात तर पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो, कारण की एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती आपण त्या फंडचा परफॉर्मन्स कन्सिडर करू शकत नाही। यानंतर आहे SBIचा क्वांट फंड। हा एक क्वांटिटेटिव्ह फंड आहे। 2024 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 3600 करोड रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे या फंडमध्ये। या फंडने -5.31% रिटर्न दिलेले आहेत मायनसमध्ये। यामध्ये अजून एक फंड आहे SBIचा ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटी फंड। हा फंड ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड आहे। 2024 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि -8.34% रिटर्न्स या फंडने दिलेले आहेत। म्हणजेच या फंडमध्ये जर तुमचे 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती इन्व्हेस्टमेंट आता असेल 92,000 रुपये, म्हणजे -8,000 रुपये झालेले आहेत त्या फंडमध्ये। पण अशा टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही लॉंग टर्म गोल ठेवला तरच तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात। थीमॅटिक कॅटेगरीमधील काही अजून फंड आहेत ज्यामध्ये आहे SBIचा इक्विटी मिनिमम व्हेरियन्स फंड। हा फंड मार्केटमध्ये 2019 मध्ये आला आणि या फंडची फंड साईज जर तुम्ही पाहिली तर 217 करोड रुपये आहे आणि आत्तापर्यंत याने 14.89% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर आहे SBIचा मॅग्नम कॉमा फंड। हा फंड मार्केटमध्ये 2005 मध्ये आला। 635 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये सुद्धा आहे, पण याचा जर एक्सपेन्स रेशो पाहिला तर तो 2.51% आहे, जो की खूप जास्त आहे आणि याने आत्तापर्यंत रिटर्न दिलेले आहेत 12.41%। यानंतर आहे SBIचा इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटी फंड। 2024 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला। 6900 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये सुद्धा आहे, पण याने -7% रिटर्न आत्तापर्यंत दिलेले आहेत। हे होते काही थीमॅटिक कॅटेगरीमधले फंड। आता आपण पाहूयात की SBIचे टॉप फंड कोणते आहेत। हे आहेत टॉप 5 SBI फंड, ज्यामध्ये आहे SBI स्मॉल कॅप फंड। हा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि याने आत्तापर्यंत 19.66% रिटर्न दिलेले आहेत जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून। त्यानंतर आहे SBIचा टेक्नॉलॉजी फंड। सेक्टरियल कॅटेगरीमधला फंड आहे। 19.64% रिटर्न दिलेले आहेत। SBIचा फोकस इक्विटी फंड आहे, जो फोकस कॅटेगरीशी रिलेटेड आहे। 18.68% रिटर्न दिलेले आहेत। SBIचा लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे, ज्याने 17.53% रिटर्न दिलेले आहेत। SBI मॅग्नमचा मिड कॅप फंड आहे, जो 16.88% रिटर्न दिलेले आहेत। जर ह्या तीनही फंडचा ॲव्हरेज रिटर्न्स पाहिले आपण तर ते आहेत 18.48%। म्हणजे या तीनही टाईपच्या फंड्समध्ये जर हजाराची SIP जरी सुरू केली तरी ॲव्हरेज तुम्हाला 18.48% रिटर्न मिळाले असते जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले आहेत तेव्हापासून जर इन्व्हेस्ट केले असते तर। असं अजिबात नाही की जेव्हा हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता तुम्हाला हे रिटर्न्स मिळाले असते। तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात। त्यासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट करणे गरजेचं आहे।
आता यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की प्रत्येक वेळेस असं होत नाही की जेव्हा हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हा इन्व्हेस्टमेंट केली असती तर खूप चांगले रिटर्न्स मिळतात. नंतर जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट केली तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल आता इथे SBIचा मॅग्नम मिड कॅप फंड आहे. 2005मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. 10 रुपयाचा त्याचा NAV त्यावेळेस होता आणि त्यावेळेस तुम्ही 5,000ची SIP सुरू केली 2005मध्ये. तर आत्तापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट असती 12,15,000 रुपये आणि त्या 12,15,000चे झालेले आहेत 1,03,00,000 रुपये. 1,03,00,000 रुपये त्याची व्हॅल्यू झाली आहे 12,15,000ची. जेव्हा हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून SIP तुम्ही त्या फंडमध्ये सुरू केली असती तर, कारण की ह्या फंडने आत्तापर्यंत रिटर्न दिलेले आहेत 16.88% आणि टोटल किती वर्ष इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता ह्या फंडमध्ये 20 वर्ष. त्यानंतर आहे SBIचा मॅग्नम फंड. 2005मध्ये हा फंडसुद्धा आला. 10 रुपयाचा NAV होता. 5,000ची SIP तुम्ही या फंडमध्ये सुद्धा केली. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे तुमची 11,85,000 रुपये आणि त्या 11,85,000चे झालेत किती 51,00,000 रुपये. म्हणजे जवळपास तेवढेच वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय पण तरीसुद्धा तुम्हाला इथे जी व्हॅल्यू आहे जी इथे 1 करोड दिसते ती इथे 51,00,000 दिसते, कारण इथे रिटर्न्स तुम्हाला मिळत आहेत 12.41%. सेम फ्लेक्झी कॅपमध्ये सुद्धा आहे. 2005मध्ये हा फंड आला. 10 रुपये NAV होता. 5,000ची SIP या फंडमध्ये सुद्धा केली. टोटल इन्व्हेस्टमेंट 11,80,000 झाली. रिटर्न्स मिळत आहेत 52,00,000, कारण की या फंडने रिटर्न दिलेले आहेत 12.73%. ब्ल्यूचिप फंडसुद्धा सेम आहे. 2006मध्ये आला. 5,000ची SIP यामध्ये सुद्धा केली. 11,60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तुमची या फंडमध्ये आणि आता त्याची व्हॅल्यू आहे 46,56,000 रुपये, कारण की या फंडने रिटर्न दिलेले आहेत 12.14%. या सगळ्या फंड्समध्ये तुम्ही जवळपास 20 वर्ष इन्व्हेस्टेड आहात. पण यामध्ये SBIचा स्मॉल कॅप फंड पहा 2009मध्ये मार्केटमध्ये आला आणि त्याच वेळेस या फंडमध्ये 5,000ची SIP देखील सुरू केली गेली. टोटल या फंडमध्ये आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे 9,45,000 रुपये आणि या 9,45,000 रुपयाचे आत्ता झालेले आहेत 63,80,000 रुपये. का? कारण की या फंडने रिटर्न दिलेले आहेत 19.66%. म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपचा फंड सिलेक्शन करता त्यावर तुमचे रिटर्न्स अवलंबून आहेत. जर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये केले असते तर चांगले रिटर्न्स मिळाले असते. फ्लेक्झी कॅपमध्ये केले असते तर चांगले रिटर्न्स मिळाले असते. पण ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं की सगळ्या फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,00,000 आणि या 12,00,000चे जवळपास तुम्हाला प्रत्येक फंडमध्ये 50,00,000च्या आसपास व्हॅल्यू मिळते. म्हणजे 2009मध्ये 5,000ची अमाऊंट इन्व्हेस्ट करणं खूप मोठी गोष्ट नव्हती, पण आज त्याच 5,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे म्हणजेच 9,45,000 रुपयाचे 63,00,000 रुपये झालेत आणि हे 63,00,000 रुपये आत्ताच्या मार्केट व्हॅल्यूनुसार आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू 63,00,000 रुपयेच आहे. आणि इथेसुद्धा 5,000ची SIP चालू केली 2005मध्ये. तेव्हासुद्धा 5,000 SIP खूप मोठी अमाऊंट नव्हती, पण काही लोकांनी त्यावेळेस लक्ष नसेल दिलं किंवा काही लोकांनी त्यावेळेस इन्व्हेस्ट केलं असेल तर आता ते जवळपास 1 करोडच्या फंड साईजचे मालक असतील. म्हणून मी व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही लाँग टर्म तुमचा गोल ठेवा, तरच तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स आणि खूप चांगली व्हॅल्यू पाहायला मिळेल. हे सगळ्या फंड्समध्ये 20 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष 15 वर्ष इन्व्हेस्टेड आहेत म्हणून त्यांना एवढी व्हॅल्यू इथे पाहायला मिळते. जर तुम्ही 1-2 वर्ष इन्व्हेस्ट कराल आणि तुम्ही सांगाल की मला एवढे रिटर्न्स मिळाले नाहीत तर ते तुमचं बोलणं चुकीचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIचे सगळे म्युच्युअल फंड्स दाखवलेले आहेत, ज्यामध्ये ते फंड्स कशा प्रकारचे रिटर्न्स देतात, कोणत्या कोणत्या कॅटेगरीमधले फंड्स आहेत, थीमॅटिक फंड्स कसे रिटर्न देतात, सेक्टरियल फंड्स कसे रिटर्न देतात, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याबरोबर टॉप 5 फंड्ससुद्धा सांगितलेले आहेत. यामध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की तुम्ही या टाईपच्या फंड्समध्येच इन्व्हेस्टमेंट करा, पण नक्की जेव्हा केव्हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार कराल त्यावेळेस त्या फंडबद्दलची पूर्ण माहिती घेऊनच त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कोणीतरी सांगतंय म्हणून आपण त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असं करू नका. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.